अग्निहोत्री। सर प्लीज वेट वेट वेट। थोडा टेक्निकल कारणांमुळे व्यत्यय येत आहे। हॅलो साहिल अग्निहोत्री नॉन स्ट्रायकर पवित्र थांब स्कोरिंग चालू हॅलो ये लवकर ये ना थोडा टेक्निकल एरर आहे, कृपया होल्ड करावे। ओके लेट्स प्ले। आणि सामना आता पूर्ववत सुरू होतोय। गोलंदाजीला विकास, सामना करतील साहिल। साहिल यांनी उचलून मारलेला फटका सीमारेषा पार, मिळतोय षटकार। पहिल्या चेंडूवर षटकार खेचलेला आहे साहिल अग्निहोत्री यांनी। साहिल यांनी या चेंडूवर अगदी बुडात जाऊन खोरून खेचून षटकार हाणलेला आहे। दुसरा चेंडू, एक धाव मिळालेली आहे। विकास हे फार अनुभवी गोलंदाज आहेत आणि नव्या चेंडूवर ज्या पद्धतीने साहिल यांनी बुडात जाऊन षटकार खेचला होता, नक्कीच डोळ्यांचं पारणं फेडणारा षटकार होता। आणि आता स्ट्राईकवर आला आहे तो आमचा जम्मू एक्सप्रेस पवित्र सिंग। आणि जम्मू एक्सप्रेसने सुद्धा हात खोलायला सुरुवात केलेली आहे। केवळ एक धाव मिळेल। चुस्त दुरुस्त अशी क्षेत्ररक्षक तिथे प्रणय ठाकरे। साहिल यांनी समोर येऊन फटकारलेला एक धाव मिळाली होती। केवळ एकाच धावेवर समाधान मानावे लागेल। विकास यांना या मैदानाचा खूप सुंदर असा अनुभव आहे। रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न फसला आहे। निर्धाव चेंडू, षटकारानंतर पुनरागमन केलेलं आहे विकास यांनी। अलगदरीत्या प्लेस करून एक चोरटी धाव घेतलेली आहे। एका षटकाच्या समाप्तीनंतर
गांधी सिटी युनायटेड संघाच्या 10 धावा झालेल्या आहेत. 0 गडी बाद. हो महेश भाऊ. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत अमर खोंडे. हे सुद्धा फारच अनुभवी गोलंदाज आहेत. अमर आर्वीवरून येतात. आजही जुन्या सर्व खेळाडूंमध्ये अमरच्या नावाची चर्चा असते. अमर यांचा पहिला चेंडू उचलून मारलेला आहे पवित्र यांनी आणि डीप मध्ये खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण. धावा खेचलेले आहेत 2. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न फसला आहे. थोड्या वेळासाठी तर असं वाटलं होतं की चेंडू यष्ट्यांमध्ये जातो की काय. त्यावेळी पवित्र सिंग यांनी आपला सुंदर असा फुटबॉलचा खेळ दाखवला आणि चेंडू यष्ट्यांवर जाण्यापासून वाचवला. समोर येऊन आणलेला फटका आणि नक्कीच यावेळी धावबाद झाला असता, परंतु गचाळ असं क्षेत्ररक्षण. प्रणय ठाकरे होते क्षेत्ररक्षक. आणि यावेळी साहिल यांनी लॉंग ऑन कडे फटकारून एक धाव घेतलेली आहे. फारच अनुभवी गोलंदाज आहेत अमर. त्यांनी अक्षरशः बांधून ठेवलेला आहे. यावेळी सुद्धा रिव्हर्स हिटचा फटका फसलेला आहे. आतापर्यंत पवित्र सलग 3 वेळा रिव्हर्स साठी प्रयत्न केलेला आहे पवित्र यांनी. यावेळी मात्र समोर येऊन आणि सुंदरसा झेल घेतलेला आहे पवित्र सिंग. बाद. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अनुभवाचा पुरेपूर वापर केला आहे अमर खोंडे यांनी. दोन षटका अखेरीस गांधी सिटी युनायटेड संघाच्या 14 धावा झालेल्या आहेत. 1 गडी बाद आणि मैदानावर आता फलंदाजीला आलेला आहे झंझावात मंगेश नलोडी. फक्त सध्या मंगेश नलोडे नावाचं वादळ शांत आहे आणि रेनबो वॉरियर्स यांना हे वादळ शांतच ठेवावं लागेल.
आता गोलंदाजीला आलेले आहेत चेतन झाडे. स्ट्राईक घेतील साहिल अग्निहोत्री. चेतन यांनी सुंदरसा फुल्लेन चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडू. क्वेअर कट केला होता आणि बघूया चेंडू सीमारेषा पार जातोय चौकार. थोडं काका बाहेरून या. रेनबो वॉरियर संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर यांचे यष्टीरक्षक गुड्डूभाऊ देशमुख हे सुद्धा वर्धेतलं फार नावाजलेलं नाव आहे. आणि आता उचलून मारलेला फटका काउच कॉर्नरच्या दिशेने फसलेला आहे. साहिल अग्निहोत्री होत आहेत बाद. दुसरा झटका लागलेला आहे गांधी सिटी युनायटेड संघाला. जय महाकाली शिक्षण संस्था तसेच अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या वतीने दिवस व रात्रकालीन WPL सीझन 6 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रेक्षकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला मिळत आहे. कुठेही म्हणजे उभं राहायसाठी जागा किंवा बसायला जागा शिल्लक नाही आहे. सर्व प्रेक्षक गॅलऱ्या भरून आहेत. सर्व बॅरिकेटिंग्सच्या बाहेर प्रेक्षक उभे आहेत. सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. पण प्रेक्षक मात्र खूप शांत आहेत. अभिजित यांना आल्या आल्या एक फुलरलेन चेंडू टाकला होता सागर झाडे यांनी, चेतन झाडे यांनी. सुंदररित्या खेळून काढलेला चेंडू. आज या मैदानाच्या सर्व बाजूंना उभे असलेले बसलेले सर्व प्रेक्षकांचं मी एकदा पुन्हा स्वागत करतो आणि प्रेक्षकांसाठी एक खास पुरस्कार इथे ठेवलेला आहे. जर षटकार मारलेला आहे आणि कोणताही प्रेक्षक सीमारेषा पार चेंडू कॅच करत आहे तर त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे आणि प्रेक्षकांनी भरपूर जल्लोष करावा. मंगेश आल्या स्ट्राइक वर आणि मंगेश यांनी उचलून मारलेला फटका चौकार.
3 षटका अखेरीस 23 धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडू प्रणय ठाकरे. दुसरा चेंडू प्रणय ठाकरे यांचा निर्धाव आणि आपले महत्त्वपूर्ण पाहुणे आमचे पाठीराखे महेश भाऊ गुल्हाने कृष्णा सिटी अँड लँड डेव्हलपर्स यांचं मैदानात आगमन झालेलं आहे. मी WPL आयोजन समिती तर्फे त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. महेश भाऊ गुल्हाने यांचं हार्दिक स्वागत. आणि मधात मंगेश यांनी फटकारलेला कव्हर करता फटका. एक धाव मिळालेली आहे. महेश भाऊ पुनश्च एकदा आपलं हार्दिक स्वागत. प्रणय ठाकरे खूपच सुंदर असा लेकटर चेंडू यांनी टाकलेला आहे. वर्धेच्या क्रिकेटमध्ये प्रणय ठाकरे हे सुद्धा सध्या परिस्थितीत गाजलेलं वाजलेलं नाव आहे. आणि प्रणय यांना गोलंदाजाच्या वरून मारलेला फटका. धावा मिळतील 4. प्रणयच्या बाबतीत सांगायचं झाल्यास गाजलेलं आणि वाजलेलं नाव म्हणण्यामागचं कारण असं आहे, आताच काही दिवसांपूर्वी प्रणय यांचा शुभमंगल झालेला आहे. अभिनंदन प्रणय. WPL ड्रिंक्स ट्रॉली मैदानात. मागील 6 वर्षापासून ही स्पर्धा आयोजित होत आहे आणि आम्हाला सतत आमच्याशी जुळून असणारे महेश भाऊ गुल्हाने यांचा आज या मैदानात मुख्य मंचावर आगमन झालेलं आहे. महेश भाऊ, तुमचा पाठिंबा आम्हाला सदैव असाच राहू द्या. कृष्णाई सिटी अँड लँड डेव्हलपर्स चार षटका अखेरीस 29 धावा झालेल्या आहेत. गांधी सिटी युनायटेड संघाच्या 2 गडी बाद. आणि आता गोलंदाजीला येत आहेत डावखुरे गोलंदाज यश कुंभारे फ्रॉम मांडगाव. आणि इथे आमचे सहकारी समालोचक कल्याणहून आलेले आमचे मित्र श्री सुनीलजी शेळके सर समोरचं समालोचन करतील.
यामध्येच आज पुन्हा एक नवीन पाहुणे आमच्यात सामील झालेले आहेत. श्री गुप्ता सर यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद अजय पहाडे सर. अत्यंत चांगलं समालोचन ज्यांच्या वतीने आपण ऐकलं. मैदानाच्या आतमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच गांधी सिटी युनायटेड्स अँड रेम्बो वॉरियर्स या दोन टीम्स दरम्यान प्रथम फलंदाजी होत आहे गांधी सिटी युनायटेडची. पावलांचा वापर केला, समोर खेळलेत, उचलून मारलाय. जितका उंच तितकाच लांब. मैदानाच्या आतमध्ये चांगले खेळत आहेत बॅटर मंगेश नलोदेच्या बॅटमधून मोठा हिट षटकार. चांगली फलंदाजी या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये मंगेश नलोदेने केलेली आहे. बॅट तर वेगाने फिरवली जाते. अवे फ्रॉम दी बॉडी खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइडला खेचून मारायचं होतं. चेंडूपाईचा संपर्क तिथे करता आला नाही. डॉट बॉल येतोय गोलंदाज यश कुंभारेचा. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 7.66 च्या गतीने समोर चाललाय. इथे पावलांचा वापर केला. ऑनसाइडला काय त्या क्षेत्ररक्षक आलेत खाली. हा झेल सुटला. इझी कॅच ड्रॉप बाय दॅट फिल्डर. जीवदान मिळालं फलंदाज मंगेश नलोदेला आणि त्याचबरोबर षटक संपली 5. धावफलक 38 2 गडी बाद. सहावा षटक लगेचच मैदानाच्या आतमध्ये फेकावं लागेल. त्यासाठी पायचे गोलंदाजाची नियुक्ती केली जात आहे मैदानी टीम अर्थात रेम्बो वॉरियर्स यांच्या वतीने. पायांमध्ये चेंडू ठेवला होता मंगेश नलोदेच्या. एकच धाव मिळते. फलंदाजांचा विचार केला तर अभिजित चौधरी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. ऑफसाईडला फटका खेळला गेलेला आपल्याला बघतो. स्कोर ऑफ द विकेट खेळला होता. कमी गती प्रोव्हाइड केली होती गोलंदाज प्रणय ठाकरेने. यष्ट्यांच्या मागे आपल्याला यष्टीरक्षक दक्ष असलेले पाहायला मिळत आहेत. 41 धावा आहेत धावफलकावर. या स्पर्धेचा विचार केला तर अत्यंत मोठी मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. पायांमध्ये चेंडू फ्लिक करताय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. चेंडू आडून फेकी करेपर्यंत एकच धाव दरम्यान मिळाली आपण बघत आहोत. चांगली फेकी इथे येत आहे फिल्डरच्या वतीने. पुढे सरकले. पावलांचा वापर करायचा होता फलंदाज मंगेश नलोदेला. या स्पर्धेतील सिक्सर हॅट्रिक मिळवणारा हा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळतो. फुलटॉस उचलून मारलेला आहे. चेंडूपाईचा संपर्क आल्या आल्या असं वाटलं होतं. बाहुबली मंगेश नलोदेचा संपर्क चांगला झालाय आणि तेच घडलं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. षटकार. मंगेश नलोदे उंच पुरे फलंदाज आहेत. आपल्या उंचीचा चांगला वापर त्याने फलंदाजीमध्ये दाखवलेला आहे. त्याचबरोबरच विगरस फटके खेळण्यासाठी मंगेश नलोदे जाणले जातात. आणखी एकदा समोर आले. इथे काय घडलंय असं वाटतं. चान्स ड्रॉप झालेली आहे. कदाचित बॅटची कडा असावी परंतु पंच मात्र स्थिर आहेत. आणि याचबरोबर हे षटक संपलंय. एकूण षटक संपलेत आतापर्यंत 6 आणि धावफलकावर धावा आहे त्या म्हणजे 48-48. खूपच चांगल्या वातावरणामध्ये क्रिकेटिंग ॲटमॉस्फिअर इथलं पाहिलं जर आपण ते आयडियल क्रिकेटिंग ॲटमॉस्फिअर आहे. अंडर फ्लड लाईट
रात्रकालीन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बरोबर 12-12:30 वाजता या स्पर्धेला दिवसा सुरुवात होते आणि रात्रीचं शेड्यूल 10:45 ते शेवटी 11 पर्यंत जाऊन कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकं आहेत. पाहायचे 2 षटकांमध्ये किती धावा बनवतील फलंदाज अभिजित चौधरी आणि मंगेश नलोदे. 6व्या पर्वामध्ये स्पर्धा दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरच्या 5ही पर्वांमध्ये फार मोठी चर्चा या स्पर्धेने मिळवलेली आहे. काही स्पर्धा नियोजनबद्ध असतात तर काही स्पर्धांमध्ये नियोजन बद्ध असतं. बंटी जॉन आमच्या बरोबर जोडलेले आहेत. या विभागातील एक अत्यंत ख्यातनाम अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व. फुलटॉस मागे निघून आलेला आहे. जर्सी नंबर 10 इज विकेट कीपर डुईंग हिज जॉब इन प्रॉपर मॅनर. गुड स्टॉप बाय हिम. चांगल्या पद्धतीने चेंडू त्याने अडवला. चेंडू पडल्यानंतर त्याला अचानक तो खूप उसळला अथवा खाली राहिला की मग खेळाडूच्या समोर अडचणीच निर्माण होतात. फुलटॉस व्हर्टिकल ब्लेडने खेळलेले आहेत. कव्हरच्या दिशेने डीप मध्ये कव्हर्स उपस्थित आहे. बरोबर अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या स्पेक्टॅटर गॅलरी समोर चेंडू अडून फेकी झाली. चेतन झाडे सेकंड स्पेल मध्ये आहेत. आतापर्यंत 10 धावा खर्च करतायत. एक गडी बाद केलाय. अभिजित चौधरीच्या विरोधात फेकला गेलेला हा उजव्या इष्टीचा बाहेरचा चेंडू. व्हॉट अ ग्रेट बॉल. स्टार्किंगला मला असतो मंगेश नलोदे आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी घेण्यात आलेली आहे. वाईड आहे की नाही चेंडू हे आपल्याला बघायचं आहे. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळेल. फलंदाज तितके सुद्धा सफल झाले नव्हते. चेतन झाडेच्या गोलंदाजीवर आतापर्यंत तितका चांगला स्टार्ट मिळाला नाही बॅटर्सला. बॅकफुटला आहेत तिथूनच खेळलेत. क्षेत्ररक्षकाच्या समोरून चेंडूने टप्पा घेतला. जसा उसळला तसा सीमारेषेच्या पलीकडे कोसळला. चौकार. चांगले खेळतायत बॅटर मंगेश नलोदे. ऑनसाइडला फटका खायचा होता. फुल टॉस अप्पर वेस्ट हाईट आणि याचमुळे हा बिमर नो. येणारा चेंडू फ्रीट असणार आहे. चेतन झाडे सारख्या गोलंदाजाकडून ह्या मिस्टेक्स होत आहेत आणि कदाचित त्यांच्या संघाला त्या महाग पडू शकतात. फ्रीट चेंडूवर जर मोठा फटका आला तर ते निश्चितपणे आपण म्हणू शकू. कबर्सला खेळतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक काय चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. अलॉंग दी कार्पेट खेळले होते. जागेवरून खेळला होता हा फटका बॅटरने. एकच धाव मिळाली. एका धाबेने धावफलक पुढे जात असताना आपण बघतो धावा 56. अब तक 56. समोर खेळले. चांगला फटका होता. लेन बॉलचा वापर करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलं थोडा पुढेच आला होता. ओव्हर पिच होता. व्यवस्थित त्या लॉफ्ट करता आला नव्हता बॅटरला.
व्यवस्थितरित्या इन द सेन्स चौकार षटकारासाठी जी हा फटका खेळता आला नव्हता असं म्हणावं लागेल. शॉट चांगला होता, एकच धाव मिळाली. आणखी एकदा समोर खेळत आहेत. फुलटॉस चेंडूवर खेळले गेलेले फटके. ऑफ ड्राईव्हचा फटका होता बॅटर मंगेश नलोदेचा. षटकं संपली 7 आणि 7 षटकाच्या अंती धावफलक आहे 58-58. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकावं लागेल. पाहायचं कोणत्या गोलंदाजाकडे ती जबाबदारी इथे संघ कर्णधार देत आहेत. स्पर्धेचं दिमागदार दर्जेदार आयोजन आपण इथे बघत आहोत. WPL अर्थात वर्धा प्रीमियर लीग 6वं पर्व. या स्पर्धेमध्ये फार मोठं मोलाचं सहकार्य ज्यांच्या वतीने मिळालेले आहे ते आमचे प्राऊड स्पॉन्सर्स, त्यांचाही आम्ही धन्यवाद व्यक्त करत आहोत आयोजन कमिटीच्या वतीने. लास्ट ओव्हर गोलंदाज नियुक्त केला जातोय. दूरवरच्या टकोरून गोलंदाज यश येत आहेत. यश कुंभारे. स्टार्किंगला मंगेश. कमी गतीने चेंडू फेकला होता. आडव्या बॅटने फटका एक्झिक्यूट करायचा होता. क्षेत्ररक्षक दूरवर उडाले. फंबल झाले. इथे काय घडतंय? दुसरी धाव तिकडे कदाचित पूर्ण होऊ शकले असते, परंतु योग्य वेळेवर कोऑर्डिनेट करता आलं नाही एकमेकांना, दोन्ही फलंदाजांना. याच दरम्यान एकच धाव मिळालेली आपण बघत आहोत. एकेरी दुहेरी धावा तशाही महत्वाच्या असतात. फटका इथे फसलाय, कारण या बाजूने या पद्धतीच्या फटक्यातून तुम्हाला अंतर मिळणार नाही, परंतु धावा मिळतील. चांगला थ्रो आपण पाहिला होता त्या क्षेत्ररक्षकाच्या वतीने. रॅपिड थ्रो आला होता. धाबा मिळत आहेत 2. 2 धाबा महत्वाच्या आहेत. त्या धावपलकर सोडल्यानंतर एकूण धावांचा विचार केला तर आतापर्यंत डाऊन पोहोचलेला आहे 61. 61. 4 चेंडू शेष आहेत. 70 पेक्षा अधिक धावा बनतील का? कडा लागते. मागच्या बाजूने चेंडू येईल. वळण घेत असताना त्याचा अंदाज योग्य रीतीने लावलाय. क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडलाय, त्यानंतर फेकी झाली. एकच धाव इकडे मिळताना आपण बघत आहोत. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज यश कुंभारेच कडे संगनायक वळलेले आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करून दाखवलेले गोलंदाज म्हणून यश कुंभारेने पुढे सरकले होते. आतापर्यंत याच पद्धतीची फटकेबाजी सक्सेसफुल ठरली होती. हा ट्रेंड त्याने सक्सेस करून दाखवला होता ऍज अ बॅटर मंगेश नलोदे. 2 चेंडू आहेत. 2 deliveries to be bowled by bowling side to complete this session. यश कुंभारे on his way. समोर खेळले चेंडू. फळीचा संपर्क आला रे आला की चेंडू सीमारेषेच्या पलीकडेच पाठवतो. बाहुबली वर्धा क्रिकेट मधील बॅटर मंगेश नलोदेचा आणखी एक प्रहार. गुड शॉट. जिथे उभे होते तिथूनच खेळले. ऑकवर्ड पोझिशन मध्ये जरूर होते बॅटर विनायक, परंतु तरी सुद्धा त्याने चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलं. म्हणजे या फलंदाजाच्या हातामध्ये खूप अधिक ताकद आहे. लॉफ्ट करण्याचा इथे प्रयत्न केला. ऑन ड्राईव्ह ऑफर केला जातो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक इथे चूक करतोय. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. पाहता पाहता 2 धावा पूर्ण. फेकी चांगली आली. त्याचबरोबर हे सत्र संपलं आणि पहिल्या सेशन मध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमला अर्थात गांधी सिटी युनायटेडला धावा बनवता आलेल्या आहेत. त्या म्हणजेच 70 आणि 71 धावांचं लक्ष आहे दुसऱ्या डावामध्ये हा सामना जिंकण्यासाठी रेम्बो वॉरियर्स समोर.
बॅकफुटला ढकललेला आहे बॅटरला. रक्षात्मक रीतीने खेळत असताना बॅटर अभिषेक वैष्णव याला आपण पाहिलेले आहेत, जर्सी नंबर 19. या अगोदर आपण चर्चा केली होती की फलंदाजीमध्ये तितकं यश मिळालं नाही. बघा, फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3दा गोलंदाजाला आसमान दाखवत असताना षटकार जर तुम्ही खेळता तर अशोक भाऊ अग्निहोत्री साहेबांच्या वतीने 2000 रुपयांचं कॅश प्राइज मिळेल. उजव्या स्टेजच्या फार बाहेर फ्रंट लेग पुढे सरसावला होता. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता, तिथून स्वीप करायचं होतं. अत्यंत कठीण गोष्ट आहे, परंतु फलंदाज त्या दृष्टिकोनातून विचार करतो हीच मोठी गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. शरद प्रधान पावलांचा वापर केला आणि काय फटका खेळलाय. What a great shot, what a good shot. One bounce over the rope, 4 runs. Shakes again. हा चौकार अत्यंत महत्वाचा मोठा फटका खेळला फलंदाज अभिषेक वैष्णवची चर्चा आपण करत होतो. ज्या पद्धतीचा क्लास बॅटर अभिषेक वैष्णवकडे आहे त्याला त्याचा योग्य वापर करता आला किंवा तो चांगल्या लईमध्ये जर आला तर मला असं वाटतं प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या तो करू शकतो. प्रतिस्पर्धी गोलंदाजांना त्रेदा तिरपीट तो करू शकतो. त्यांच्या नाकी नऊ येऊ शकतात. परंतु या सगळ्या हे सगळे अंदाज आहेत असं म्हणायला हरकत नाही. प्रत्यक्ष रूपाने त्याचा खेळ कसा होईल याकडे सुद्धा सगळ्यांच्या नजरा. दूरवरच्या टोकाकडून दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज बदलवले जातात. पाहायचंय आता मयूरकडे गोलंदाजी सोपवलेली आहे. मंगेश नरोदेकडे चेंडू होता आणि त्याला जर संधी मिळाली असती तर कदाचित स्टंप सुद्धा तुटले असते. इतके मोठे फटके खेळण्यासाठी ते जाणले जातात आणि ज्या अँगलला उभे होते तिथून डायरेक्ट हिट जरूर आली असती, परंतु थोडा पेशन्स त्याने दाखवला. मयूर गोलंदाजीसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी करतायत. आडव्या बॅटने फटका खेळला, खेचून मारलाय जर्सी नंबर 19. एकच धाव मिळत असताना आपण बघतो धीम्या पावलाने त्याचबरोबर योग्य अंदाज दाखवत असताना गुड्डू देशमुख ही धाव पूर्ण करतायत. 40 चेंडूचा खेळ शेष, 56 धावा आणखी हव्यात सामना जिंकण्यासाठी इथून पुढे बॅटिंग करणाऱ्या टीमला. दिशा दिलेली आहे. या पद्धतीच्या फटक्यांसाठी जाणले जातात फलंदाज. गुड्डू इथे नेमकं काय घडलेलं आहे? कदाचित फलंदाजाला परतावं लागलं असतं. यष्ट्यांचं निश्चितच भान राहिलं नव्हतं. गोलंदाजाला पुढे आले होते. पुन्हा एकदा पाठमोऱ्या अवस्थेमध्ये यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा त्यांनी प्रयत्न जरूर केला, परंतु त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. मयूर डोंगरे पुन्हा एकदा तयार होत आहेत. 39 चेंडू शेष आहेत या डावामध्ये. 55 धावा बनवायचे अजून इथून पुढे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिला. शूटर बॉल, सबमरीन बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मयूर डोंगरेच्या वतीने आपण पाहिलेलं आहे. एक फलंदाज म्हणून तुम्ही किती नावारूपाला जरी आलेले असाल तरी तुमच्या समोरून चेंडू अचानक खाली राहिला अथवा अचानक उसळला की तुमच्या समोर अनेक आव्हानं निर्माण होतात.
इट इज कॉल्ड ॲडवर्स सिच्युएशन इन बॅटिंग. आणि ती आव्हानं तुम्हाला जर योग्य रीतीने पेलता आली नाही तर एक फलंदाज म्हणून तुमच्या समोर अपयशाचाच मार्ग असतो. शॉर्टर लेंथ तिथे ऑफर केली जाते. गोलंदाज मयूर चौधरी उजबेष्टीच्या फार बाहेर. फलंदाजाच्या हिटिंग झोन पासून दूर ठेवण्याचा निर्णय ते गोलंदाजाचा आपण निश्चितच पाहिलेला आहे. वर्तमान परिस्थितीमध्ये जर तुम्ही चांगला संघर्ष केला तर भविष्यकाळ तुमचा होऊ शकतो. त्या पद्धतीने संघर्ष दाखवावा लागेल फलंदाजांना. पायांमध्ये चेंडू ठेवलाय. फुल लेंथ चांगला चेंडू. यॉर्कर लेंथ हाताळली होती यावेळेस गोलंदाज मयूर जोंगरेने. या अगोदर उजवेष्टीच्या फार बाहेरचा वाईड ते करून बसले होते. एक धाव इथे मिळते. एकरी धावेने धावपला पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक चालू आहे दुसरं. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे. दोनच क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर प्लेस केलेले आपण बघतो. क्षेत्ररक्षणाच्या रचनेकडे नजर दिली तर ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक आहेत. ऑफ साइडला 2 फिल्डरच्या मध्ये गॅप होता. तो भेदण्याचं काम करायचं होतं बॅटर म्हणून गुड्डू देशमुखला. हवं तसं तितकं चांगलं टायमिंग तिकडे जुळवता आलं नाही. धाव मिळाली 1 आणि याचबरोबर षटकं संपतात 2. 2 षटकाच्या अंती आपण पाहिलं तर स्कोर बोर्ड जाऊन थांबलेलं आहे ते म्हणजेच 19 वर. या स्पर्धेची सर्व दूर चर्चा झालेली आपण बघत आहोत. मधून सहकार्य लाभलेलं आहे. त्या सर्व सौजन्य दात्यांचा आपल्याला इथे ऋण व्यक्त करावं लागेल आयोजकांच्या वतीने. ज्यामध्ये संसरे सोलर्स अँड टीम, अजय भागवतकर सर, खन्ना स्पोर्ट्स, गणेश इलेक्ट्रॉनिक्स, विशालजी अडवाणी, मर्क्युरी मेकओव्हर, स्पोर्ट्स लाईन, सारंग पोपडी सर, अंगद सावजी भोजनालय, नॉनव्हेज मध्ये सर्व काही, कृष्णा सिटी श्री महेश भाऊ गुल्लाने मुख्य मंचावर ते उपस्थित सुद्धा आहेत. त्याचबरोबर निखिल चौधरी अँड कंपनी, आनंद फॅशन, योगेश पंजवानी अँड टीम, या सगळ्यांचं मोठं मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे. तुमच्या सहकार्यामुळेच या स्पर्धेला भव्य आणि दिव्य विराट स्वरूप मिळालेलं आहे. या परिसरातील ग्रामीण क्रिकेटची उंची वाढवणारी स्पर्धा, या परिसरातील मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थात वर्धा प्रीमियर लीग 6व्या पर्वामध्ये प्रविष्ट झालेली आपण बघतो. आयोजक म्हणून आयोजकांनी इथे कोणती कमतरता सोडली नाही. आता फक्त सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती चांगल्या क्रिकेटची आणि तेच क्रिकेट गेली 3 दिवस आपण सगळेजण अनुभवत आहात. क्वालिटेटिव्ह क्रिकेट आर बीइंग प्लेड बाय ऑल प्लेयर्स और टीम्स अँड मेंटॉर कॅप्टन्स आर डुईंग देअर जॉब pretty well. पवित्र सिंग दूरवरच्या टोकाकडून येत आहेत. जम्मू एक्सप्रेस म्हणून त्यांना ओळखलं जातं. पाहिजे किती गती निर्माण करतील. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. त्याच्या जवळून चेंडू काढायचा होता. डायरेक्ट हिट सुद्धा देण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला अटेम्प्ट. वन्स अगेन ज्याचं मरण आलं त्याला कुठेही घेऊन जा. तो मरणार म्हणजे मरणारच, तेच पाहायला मिळालं. एकदा वाचले होते बॅटर गुड्डू देशमुख, दुसऱ्यांदा बचावू शकले नाही. धावबादच्या रूपाने गुड्डू बाद. फलंदाज दुसऱ्या जाबेसाठी पलटले होते आणि त्यानंतर त्यांना कमबॅक करण्याची संधीच दिली नाही. लॉंगॉनना जे क्षेत्ररक्षक होते त्याची अत्यंत चांगली कामगिरी दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. हे बघा सगळे आनंदी चेहरे त्यानंतर सेलिब्रेशन करत असताना. मोठे खेळाडू गुड्डू देशमुख, या अगोदरच्या डावामध्ये मॅन ऑफ द मॅच सुद्धा ते राहिले होते.
सिंग गोलंदाजीत आतापर्यंत चांगली कामगिरी त्याची आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालेले परंतु तो धावबाद होता. गती निर्माण करतायत त्यानंतर गोलंदाजी करतायत पवित्र. ही जोडी आता या बॅटिंग टीमसाठी अत्यंत महत्वाची बनलेली आहे. बिनीची जोडी असं आपण त्यांना म्हणू शकतो. कारण एका बाजूने बॅटर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच अभिषेक वैष्णव आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या साथीला आता दाखल झालेले आहेत ते म्हणजेच अंश हरिणखेडे. स्टॅकिंग एला अंश पवित्र सिंग पुन्हा एकदा वळतायत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल. डीप एक्स्ट्रा कव्हरला आता पॉइंट कडे घेण्याचा निर्णय आहे. शॉट ऑफ गुड लेंथ. कमी उंचीचे गोलंदाज आहेत पवित्र परंतु ज्या पद्धतीने इथे बाउन्स निर्माण करतात तो आश्चर्यचकित करणार आहे. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला शरीराचा अतिरिक्त वापर करावा लागतो. विशेषत्वाने सौरभ तुम्हाला खांद्याचाच जास्त वापर करावा लागतो तर आणि तर तुम्ही बाउन्स मिळवू शकता. बॉलिंग क्रिकेटिंग टर्म आहे हिटिंग द डेक ऑफ द क्रीज. क्रीजचा डेक हिट करावा लागतो तुम्हाला आणि जितकी ऍक्शन जशी ऍक्शन जितकी पॉवरफुल ऍक्शन तशी रिॲक्शन मिळते मग विकेट मधून. कमी गतीने टाकला होता. काय फटका खेळलाय. चांगली प्लेसमेंट फलंदाज अंश हरिणखेडेची. क्षेत्ररक्षकाने बॅकअप दिलाय. याचमुळे 2 धाबा पाहता पाहता पूर्ण करता आलेले आहेत. फार दूरवर होते. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. जवळ डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मध्ये असताना लॉंग लेगच्या जवळ आले. बॅकअप दिलं. जे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ते डीप स्क्वेअर लेगला त्यांना हे करता आलं पाहिजे ऍज अ फिल्डर. तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये जितक्या धावा तुम्ही वाचवता तितक्या धावा प्रतिस्पर्धी टीमला बनवाव्या लागतात. त्याचमुळे क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही जीव ओतून क्षेत्ररक्षण केलं पाहिजे. फटका इथे तितका चांगला खेळता आला नव्हता. टायमिंग जुळवता आलं नव्हतं. एक महत्वाची गोष्ट आहे बॅटिंग करत असताना की बॅटिंग करताना तुम्ही अधिकच्या ताकदीचा वापर करायला जर जाल तर त्याचा टायमिंगवर परिणाम होतो. कधी कधी तुमचं टायमिंग हुकतं टायमिंग झुकतं. मिस टायमिंग फटके त्यातून प्रोड्यूस होतात. उजव्या स्टेजच्या बाहेर आमंत्रित केलं होतं ड्रायव्हिंग लेंथवर बॅटर अभिषेक वैष्णवला. हा चेंडू चांगला आहे. गोलंदाज पवित्र सिंगचा षटक संपली. 3 धावपल कर धावा 26-26. येणारे चेंडू 30. उरलेले इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल 71 धावा बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत 26-26 बनलेले आहेत. करंट रन रेट जवळजवळ 8.95चा आणि रिक्वायर्ड रन रेट 9चा. वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशनच्या सगळ्या सक्रिय सदस्यांचा विचार केला तर फार मोठी मेहनत परिश्रम सचोचीने मेहनत घेत असताना ही स्पर्धा त्याने आपल्या भेटीला आणलेली आहे. प्रधान आले आणि प्रधान यांना प्राधान्यक्रम देत असताना पाठवलेला आहे. सीमारेषेच्या पलीकडे क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न फसला. त्याच्या हाताला चटका आणि 6 धावांचा झटका.
दाखल होत आहेत वर्धा क्रिकेट मध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे, नावाचा दबदबा आपण पाहिलेला आहे. चांगलं क्रिकेट गेली अनेक वर्षापासून ज्याने खेळलेलं आहे, विशेषत्वाने त्यांच्या फलंदाजीसाठी जाणले जातात. कालच्या रजनीमध्ये 2 झेल सुद्धा चांगले टिपले होते, त्याचबरोबर एक डायरेक्ट हिट सुद्धा केला होता. महाराष्ट्र पोलीस प्रतीक बोंबले प्रतीक भोंबले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण बघत आहोत. आणि पाहायचंय शरद पुन्हा एकदा तयार होतील. शरद प्रधानने चांगली गोलंदाजी केलेली आहे. likes me. डरो मत, एक नया युग आ रहा है. स्वागत. या परिसरातील मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा, आणमान आणि शान ठरलेली स्पर्धा आणि ही पोचपावती आहे. अनेक विविध बहुसंख्येने खरं तर इथे प्रेक्षक या स्पर्धेच्या भेटीसाठी लाभलेले आपल्याला पाहायला मिळतात. अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सची जी स्पेक्टेटर गॅलरी आहे आता ती पूर्णपणे भरगच्च भरलेली आहे. त्याचबरोबर आनंद फॅशन ही गॅलरी सुद्धा भरगच्च भरलेली आपल्याला पाहायला मिळते. आमचे कॅमेरामन आता प्रेक्षकांकडे सुद्धा वळलेले आहेत. बहुसंख्येने बॅरिकेटिंगला आधार बनवत असताना इथे प्रेक्षक उभे आहेत. हे मैदान विस्तीर्ण गोलाकार अशा पद्धतीचं मैदान आहे. जिकडे बघू तिकडे आता प्रेक्षक आणि प्रेक्षकच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. क्लीन बोल्ड. व्हॉट हॅपन देअर? काय घडलंय? मागचा दरवाजा उघडा ठेवला होता फलंदाज अभिषेक वैष्णवने आणि तिथूनच चोरी झाली. फलंदाज बाद.
Hard water causes hair fall. Get Symphony Spa, the hair fall control geysers. थोड्याच वेळात या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी त्याचबरोबर क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी सचिनजी अग्निहोत्री यांचे पिताश्री सन्मान्य शंकर प्रसादजी अग्निहोत्री अर्थात बाबूजी यांचं आगमन होत आहे. आम्ही आपल्या या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत करत आहोत. यावेळेस फटका चांगला खेळलेला आहे, फक्त दिशा दिली होती. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पूर्ण पडतायत. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. चौकार फॉर रन्स. चौकार मिळवलेला आहे इथे फलंदाजाने. या मुख्य मंचावर आगमन झालेलं आहे सन्माननीय श्री शंकर प्रसादजी अग्निहोत्री अर्थात बाबूजी यांचं, जे महाकाली शिक्षण संस्था अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे ते सर्व आहेत. या वर्ध्यामध्ये शैक्षणिक क्रांती ज्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे असं उत्तुंग व्यक्तिमत्वाचं आगमन मुख्य मंचावर. आगतम स्वागतम सुस्वागतम. रक्षात्मक रीतीने खेळतायत बॅटर. गोलंदाज पवित्र चांगली गोलंदाजी करतायत. इथे काय घडलं होतं पाहायचंय. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षकाचं समर्पण चांगलं आलंय. नॉस्टाकिंगला थ्रो देत असताना त्याला आपण पाहिलेलं आहे. बाबूजी यांचं आगमन मुख्य मंचावर झालेलं आहे. आता ऑन स्क्रीन तुम्ही ही दृश्य बघू शकता. WPL वर्धा प्रीमियर लीग 6वं पर्व. अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या स्पर्धेला आतापर्यंत भेट दिलेली आहे आणि त्यातल्या त्यात आम्हाला मनस्वी आनंद होत आहे की आता मुख्य मंचावर जय महाकाली शिक्षण संस्था अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे सर्व सन्माननीय शंकर प्रसादजी अग्निहोत्री साहेब अर्थात बाबूजी यांचं आगमन झालेलं आहे. हा दुग्ध शर्करा योग आहे. चांगलं क्रिकेट या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वादही आपल्याला इथे मिळत आहेत. बॉडीचा शेप होल्ड करत असताना डाबा पाय पुढे नेला आणि त्यानंतर कव्हरच्या दिशेने कर्लराचा फटका खेळला बॅटरने. चांगलं मिडल केलं होतं या फटक्याला. गांधी सिटी युनायटेडचा जर आपण विचार केला तर गांधी सिटी युनायटेड मधून बाबूजींचे नातू अर्थात शौर्य खेळत आहेत. शौर्य अग्निहोत्री स्पर्धा 6व्या पर्वामध्ये प्रविष्ट झालेली आपण सगळेजण बघत आहोत. या स्पर्धेने कमालीची लोकप्रियता मिळवलेली आहे आणि त्याचं कारण कुठे ना कुठे ही स्पर्धा ज्या पद्धतीने भव्य दिव्य स्वरूपात आयोजित होत आहे श्रेय द्यावं लागेल या आयोजकांना आणि या स्पर्धेचं पालकत्व ज्यांच्या वतीने स्वीकारण्यात आलेले आहे तुमचे आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय सचिनजी अग्निहोत्री साहेब. त्यांची ही सगळी टीम या स्पर्धेसाठी खरं तर इथे मेहनत घेत असताना आपण सगळेजण बघत आहोत.
वर्धा जिल्ह्याचं क्रिकेट अधिक प्रगत व्हावं, वर्धा जिल्ह्याच्या खेळाडूंना मोठा मंच मिळावा, हा प्रामाणिक प्रयत्न इथे या स्पर्धेच्या वतीने साहेबांचा आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजीसाठी शौर्य. पहिला चेंडू पायांच्या रोखाने फेकला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला फटका खेळत आहेत, फ्लिक केलाय, दुसरीचा प्रयत्न. इथे काय घडेल यावेळेस कलेक्शन चांगलं आलंय, पंचांचं बोट आबाळाकडे, फलंदाज धावबाद. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान डीप मध्ये झालेलं आपण पाहिलं. कलेक्शन सुद्धा शौर्य अग्निहोत्री यांनी अत्यंत चांगलं केलं. रॅपिड थ्रो आल्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थितरित्या कलेक्ट करता आलं पाहिजेत, तरच त्या क्षेत्ररक्षकाने जे क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्याला काहीतरी फळ मिळालं असं आपण म्हणू, आणि ते करता आलं होतं इथं शौर्यला. आणि फलंदाज बाद होताना आपण पाहिलेलं आहे, बाद झालेला फलंदाज निश्चितच सँटी सोनटक्के. न्यू बॅटरी नवीन फलंदाज दाखल होत आहेत, जर्सी नंबर 33 मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत फलंदाज चेतन झाडे. $49 runs on the board, 50 runs on the board, beg your pardon. समोर खेळतायत डीप एक्स्ट्रा कव्हर कडे क्षेत्ररक्षक येतात, उंच उडी घेतली, चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली. इथे इथे पुन्हा संधी आहे, आता काय घडेल? तिसऱ्या पंचांची मागणी मैदानी पंचांनी केलेली आहे, पाहायचं आता काय घडलेलं आहे. इथेही क्षेत्ररक्षण चांगलं झालं. नेव्हर रन ऑन मिसफिल्ड असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये मिसफिल्ड होत असेल तर त्यावर कधी तुम्ही अधिकच्या धावा घेण्यासाठी जाऊ नका. ऑनस्क्रीन रिप्ले आपल्याला tenniscricket.in च्या वतीने पाहतोय. थोडे अडखळत क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षकाला पाहिलं. इथे इट इज व्हेरी टफ कॉल. मेगा स्क्रीनवर आता रिप्ले दिलेले, त्यामुळे पाहायचंय. खेळाडू थोडे कन्व्हिन्स सुद्धा आहेत, त्यांनी तर जल्लोष सुरू केलेला आहे. पंचांचं बोट आबाळाकडे जाईलच. तिसऱ्या पंचांनी पुष्टी दिली, फलंदाज धावबाद. खेळाडू निश्चितच खेळाडू कक्षाकडे परत येईल. जोखीम स्वीकारली होती एक अतिरिक्त धाव बनवण्याची, आणि त्यातच आता बळी ठरलेले आहेत फलंदाज. चांगली सुरुवात दिली होती फलंदाज. निश्चितच आपण पाहिलं या डावाला विचार केला तर तो म्हणजेच अभिषेक वैष्णव, आणि त्याचबरोबर गुड्डूचं नाव घ्यावं लागेल आपल्याला, ज्या पद्धतीने सुरुवात दिली होती, परंतु एकाही फलंदाजाला मोठा डाव उभारता आला नाही. हंश अरिनखेडे निश्चितच चांगले खेळलेले आपण पाहिलेले आहेत.
यांच्या वतीने 2000 रुपयांचं कॅश प्राइज ऑन आहे. त्याचबरोबर ऐवा झेल जर प्रेक्षकाने पकडला सीमारेषेच्या पलीकडे, त्यांच्यासाठी सुद्धा अमोलजी नाळे यांच्या वतीने 100 रुपयांचं कॅश प्राइज ऑन आहे. लिडिंग एज मागे चेंडू येतोय. व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग. यष्टी रक्षकाची थोडी तारांबळ उडाली होती आणि त्याचमुळे फलंदाज इथे बाल बचावलेले आहेत. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान तिकडे त्यांच्या वतीने हा बघा ऑन स्क्रीन रिप्ले. फलंदाज खूप दूर होते परंतु यष्टी रक्षकाला व्यवस्थितरित्या अवदान देता आलं नाही. आणि याचबरोबर षटकं संपली. 6 धावपलकोर धावा आहेत 58-58. एकूण धावा बनवायचे त्या म्हणजेच 71. त्याचमुळे येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. रन अ बॉल इक्वेशनच्या अगदी जवळ हे समीकरण आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. 71 धावांचा रन चेस आतापर्यंत आपण बघतो. हे बघा आमचा मुख्य मंच दाखवला जात आहे. मेगा स्क्रीनवर सुद्धा तुम्ही त्याचा अनुभव घेत आहात. या स्पर्धेने सर्व दूर चर्चा मिळवलेली आहे. नेहमी आपण म्हणतो असं की तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुम्ही चर्चा मिळवता, तुमच्या पाठीवर शाबासकीचे अनेक हात येतात. आणि या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी बाबूजी यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेसंदर्भात चर्चा करताना आमचे मान्यवर, त्याचबरोबर क्रिकेटचा आनंद ते घेत आहेत. क्रिकेट इथे यावेळेस काय घडते पाहूया. हा असा खेळ की ज्याच्या बरोबर जोडलं जाणं हे प्रत्येकाला निश्चितच आवडीचं असतं. मग तुम्ही बाय प्रोफेशन कोणी असू द्या. दोन धावा पूर्ण करत असताना फलंदाजांना आपण बघत आहोत. या 2 धावांनी धावफलक पुढे गेलेला आपण बघतो आणि 71 धावांचा रनचेस आहे. आतापर्यंत धावफलकर धावा आपल्याला जर पाहायला मिळाल्या तर त्या आहेत 61. 10 धावा गरजेच्या आहेत. ग्लान्स करतायत, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. खाली वाकले, चेंडू अडवला, फेकी केली नाही. फक्त एक धाव घेण्याची संधी प्रतिस्पर्धी फलंदाजांना निश्चितच मिळालेली आहे. सामना डीप नेण्याचं काम बॅटर करतायत. त्याचबरोबर गोलंदाजानेही कुठे ना कुठे आपल्याला श्रेय द्यावं लागेल. फलंदाजांना मोठे पटके खेळण्यापासून त्याने आतापर्यंत दूर ठेवलेले आहे. त्याचमुळे सामना डीप निघालेला आहे. 8 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. इथे जर 1-2 डॉट बॉल आला तर सामन्यामध्ये आणखी चुरस निर्माण होईल. तेच घडलेलं आहे. गोलंदाज मयूर डोंगरेने हा निश्चितच डॉट बॉल हाताळलेला आहे. हा चेंडू अत्यंत महत्वाचा, अनन्य साधारण महत्व या चेंडूला इथे लाभलेला आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू शेषेत 7 आणि 7 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे ती म्हणजेच 9. मोठा फटका खेळायचे. ज्या 2 डॉट बॉलची मी चर्चा छेडली होती त्या पद्धतीने गोलंदाजाने 2 डॉट बॉल फेकलेले आहेत. आणि यानंतर जर आपण पाहिलं तर शेवटचं षटक शेष असणार आहे आणि 9 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या टीमला, अर्थात रेनबो वॉरियर्सला. चांगले खेळलेत दोन्ही टीम्सने. अत्यंत चांगला संघर्ष इथे दाखवलेला आपल्याला पाहायला मिळतो. संघर्ष बिना कोही मान नाही होता असं म्हणतात. तुम्ही जर चांगला संघर्ष केला तर तुमचं नाव चर्चेत येत असतं.
आणि वर्तमान काळात जो संघर्ष करतो त्याला भविष्य काळामध्ये चांगले दिवस येतात असंही म्हटलं जातं. परंतु एक गोष्ट महत्वाची आहे, तुमच्या संघर्षाच्या कहाणीला यशस्वीतेचं जर शीर्षक नसेल तर त्यालाही तितकं महत्व उरत नाही. सन्मान्य शंकरप्रसादजी अग्निहोत्री अर्थात बाबूजी आणि इतर मान्यवर आता या स्पर्धेमधून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद, आम्ही आपले आभारी आहोत. आपण आपला अमूल्य वेळ खर्च करत असताना या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केलेली आहे. त्यांच्या साथीने नंदूजी दरक, नवनीतजी सोमानी, राजूभाऊ कंकरिया, बंटीभाऊ जेठवा, संदीपजी टिबडीवाल, उमेशजी मुंदळा या सगळ्यांचंही आम्ही आयोजकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करत आहोत. पिच क्युरेटर जरा आपल्याला लाईन अधोरेखित करायचे आहेत. लाईनमॅन या गोष्टीकडे लक्ष द्या. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मुख्य मंचावर अतिथी बहुसंख्येने आपल्याला पाहायला मिळतात. या सामन्याचा ते आनंद घेत आहेत. क्रुशियल स्टेजवर सामना आलेला आहे. शेवटचे 6 चेंडू शेष आहेत आणि 9 धाबांची गरज आहे. या स्पर्धेने आतापर्यंत असे थ्रिलिंग क्लायमॅक्स असणारे सामने आपल्याला दाखवलेले आहेत. गोलंदाजीचा भार स्वीकारताना गोलंदाज शौर्य अग्निहोत्री दाखल झालेले आपण बघत आहोत. पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत गोलंदाजी करणारा संघ शौर्याने लढलाय जरूर, परंतु आता इथे त्यांना विजयाच्या पलीकडे जाता येईल का, विजय मिळवता येईल का? क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल करत असताना संघ कर्णधार आपण बघत आहोत. काही अनुभवी खेळाडू त्याचबरोबर काही युवा खेळाडूंचा अंतर्भाव असणारा हा गांधी सिटी युनायटेड संघ. सहा चेंडू 9 धावा. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज शौर्य अग्निहोत्री. स्ट्रायकिंग याला बॅटर प्रतीक भोमले. उजव्या यष्टीच्या बाहेर गेले. हा फटका दैदिप्यमान आहे. या फलंदाजाचा क्लास या फटक्यामध्ये झळकला. एक टप्पा घेतला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. गोलंदाजाची प्रतिकूल सुरुवात, परंतु फलंदाजाने ती अनुकूल बनवली चौकाराने. चांगला फटका खेळलाय बॅटर प्रतीक भोमलेने. या अगोदर त्याची चर्चा आपण छेडलीच होती. चेंडू शेष आहे, त्यानंतर 5. 66 धावा बनल्यात. फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना ऑनसाइडला खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एक पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथे केला जात नाही. एकेरी धावाने धावफलक आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे.
67 67 इथून पुढे 4 धावांची गरज आहे. 4 चेंडू 4 धावा. क्रिकेटने असे अनेक सामने आपल्याला दाखवलेत. या पद्धतीचं इक्वेशन गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकलेलं अनेकदा मी सुद्धा पाहिलेलं आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी असं म्हणतात. क्रिकेटच्या गाभाभूत घटक आहे अनिश्चितता. ती बाहेर जर आली तर सामना गोलंदाजांच्या बाजूने जाऊ शकतो. याबेस उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू. इथे काय घडलेलं आहे? हा निर्धाव चेंडू आहे. मी या गोष्टीची चर्चा तिकडे करत होतो की गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने सुद्धा हा सामना इकडे कदाचित जाऊ शकेल. त्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल कंबर कसून. गांधी सिटी युनायटेड तुमच्यासाठी निश्चितच महत्वाची सूचना आहे. तुम्हाला रिव्ह्यू तुमच्याकडे शिल्लक नाहीये. या अगोदर बीमरसाठी तुम्ही तो लॉस्ट केला होता. एकच रिव्ह्यू प्रत्येक इनिंग मध्ये दोन्ही टीम्सला दिला जातो. 3 चेंडू आणि 4 धावा. चांगली गोलंदाजी शौर्याची. पवन छान स्ट्रायकिंग याला खरं तर आपण बघत आहोत. सामना रंगतदार बनलेला आहे. चुरशीचा बनलेला आहे. उत्कंठावर्धक मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना इथे एन्जॉय करता येत आहे. 3 चेंडूंमध्ये 4 धावा बनतील का हे पाहायचं आहे. ऑन साइडला फटका खेळलेत. एक तर धावतीलच. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहायचं आहे. ग्रेट फिल्डिंग. एक धाव वाचवत आहेत. क्षेत्ररक्षक जीवाचं रान करत आहेत. इथे अत्यंत चांगलं प्रदर्शन, चांगलं क्रिकेट दोन्ही टीमच्या वतीने आपण बघत आहोत. येणारा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे कारण 2 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे. क्रिकेटच्या सामन्यामध्ये विजय तुम्हाला मागून कधीच मिळत नाही. तो लढवून मिळवावा लागतो आणि त्यासाठीचा संघर्ष इथे शिगेला पोहोचलेला आपण बघत आहोत. गोलंदाजाला तर भगीरथाचे प्रयत्न करायचे आहेत. यामध्ये 3 मात्र शंका नाही. तर फलंदाजाला तो थांबवू शकतो. शौर्याने ते आतापर्यंत केलंय. यानंतर 2 चेंडू त्याला योग्य रीतीने हाताळायचे आहेत. फलंदाजाला सुद्धा धावा बनवायचे आहेत. इथून पुढे 3. चांगला चेंडू उजवेष्टीच्या फार बाहेरचा आडव्या बॅटने प्रहार करायचा होता. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. या गोलंदाजाने इथे फार मोठी कामगिरी केलेली आहे. चांगली गोलंदाजी, योग्य नियंत्रण त्याच्या गोलंदाजीत पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर खोलवर टप्प्याची गोलंदाजी सातत्याने करतायत गोलंदाज शौर्य अग्निहोत्री. शेवटचा चेंडू शेष. धाबा बनवायचे त्या म्हणजेच 3. 1 चेंडू 3 धाबा. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नसतात. यशस्वी होणाऱ्या लोकांकडे कारण मीमांसा नसते. कोण जिंकणार, कोण हारणार. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे 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 चेंडू पकडला आणि त्यानंतर फेक झालेली आहे. ओव्हर थ्रो. ओ माय गुडनेस. व्हॉट विल हॅपन. काय घडेल. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न अपूर्ण आणि याच बरोबर सुपर ओव्हर. मित्रांनो आता आपल्या सगळ्यांना इथे पाहायला मिळणार आहे दोन्ही संघाचं कौतुक. ज्या पद्धतीनं त्याने मैदानाच्या आतमध्ये लढाई दिली.
बरोबर बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाठवायचे आहेत. प्रतीक राऊत आता ऑनफिल्ड अंपायरच्या बरोबर चर्चा करत आहेत. काही महत्वाचे वेगळे जर रूल्स असतील तर त्या पद्धतीचं डिस्कशन तिकडे केलं जाईल. अजय पहाडे सरांनी अगोदर सांगितलं होतं कदाचित तिथे सुपर ओव्हर होऊ शकते आणि त्यांचं प्रेडिक्शन सत्य ठरलं. सर दूर केला. ग्रेट विकेट. विकेट वाचलेली आहे. इथे शिल्लक आहे बॅटिंग टीम कडे. इथून पुढे बॅटरचा अप्रोच कसा असणार आहे हे पाहणं सुद्धा अत्यंत औत्सुक्याचं आहे. आता त्यांची कसरत असणार आहे इथे फलंदाजांची तारेवरची कसरत.
आतली कडा फलंदाज बाल बचावले. प्लेड ऑन होता होता वाचलेले आहेत. नशिबाची साथ मिळाली बॅटर प्रतीक भोमले यांना. स्टॅकिंग एंडला असतील अभिषेक वैष्णव या नावाची बरीच चर्चा आपण छेडली आहे. वर्धा प्रीमियर लीग मधील सर्वाधिक महागडा खेळाडू. या महत्वाच्या क्षणाला या स्टेजवर त्याला त्याची उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. अ फ्रेंड इन नीड इज ए फ्रेंड इन डीड. गरजेच्या वेळी उपयोगाला येतो तोच खरा मित्र. पाहायचंय आता गरज तर आहे निश्चितच धावपलकाला पुढे नेण्याची. कव्हर्स मध्ये ड्राईव्ह ही परिस्थिती आहे. आता या अगोदर एक फलंदाज बाद झालेत. विकेट आपल्याकडे नाही आहे. इथे फलंदाज बाद झाला तर डाव तिथेच थांबवावा लागेल. त्यामुळे जिथे दुसऱ्या धावेचा विचार करू शकत होते तिथे तो विचार तिथेच थांबवलाय. सेफर झोन मध्ये राहणं पसंत करतील. स्टॅकिंगला बॅटरचा विचार केला तर बॅटर आहेत प्रतीक सुद्धा चांगली फटकेबाजी करू शकतात. समोर खेळलेत. फटका फसलाय. झेल कोण टिपेल. इथे पवित्र. व्हॉट अ ग्रेट कॅच. रनिंग अँड स्टनिंग स्प्लेंडेड कॅच टेकन बाय पवित्र सिंग. अँड दिस इज द एंड ऑफ फर्स्ट इनिंग ऑफ सुपर ओव्हर. Just 2 runs on the board and there is the target of 3 runs in super over.